दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगावची यात्रा म्हणजेच की खंडोरायाची यात्रा हे तर तुम्हालाच काय आणि मलाच काय सर्वांनाच माहिती आहे, परंतु तुम्ही म्हणत असेल हे तुम्हाला मी कसं का सांगतोय. आणि विषय असा आहे ना, तर आज मी गेलतो माळेगावच्या यात्रामध्ये. तर पब्लिक, मी तुम्हाला सर्वांचा लाडका ब्लॉगर अनिकेत, तर तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा न्यू मिनी ब्लॉग मध्ये. आणि हा, मी राहतो जवळकोट तालुक्यामध्ये आणि आम्ही 3 जण मित्रांना निघालतो माळेगावच्या यात्रासाठी. दुपारच्या 12च्या दरम्यान आम्ही जवळकोट मधून बाहेर पडलो माळेगावला जाण्यासाठी. जवळकोटच्या बाहेर पडल्याच्या नंतर मग आपण आलो जाम मध्ये आणि जाम मध्ये आल्याच्या नंतर ना सर्वात पहिलं तर गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं. गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकून घेतल्याच्या नंतर मग आम्ही निघालो शिरूरच्या मार्गाकडे. बघता बघता आपण शिरूर पण पार केलं. मग नंतर आपण आलो अहमदपूर मध्ये. आणि आज ना अहमदपूर तालुक्यामध्ये इलेक्शनचा निकाल होता म्हणून ना इथं जाम गर्दी झालती. आणि मग नंतर अहमदपूर पार झाल्याच्या नंतर बालाघाट साखर कारखान्याच्या पुढे आलो आपण. आणि मग नंतर माळेगाव मध्ये पोहोचल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तर गाडी पार्किंग मध्ये लावून घेतले. गाडी पार्किंग मध्ये लावून वगैरे झाल्याच्या नंतर मग आपण निघालो जत्रकडे. जत्रमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं तर आपण घोडे वगैरे बघून घेतले. घोडे वगैरे बघून झाल्याच्या नंतर ना आपल्याला मग हे अजीब किस्मचा एक बकरा दिसला. बकऱ्याच्या मालकाने स्वतःच्या केसाला डाय लावायचं सोडून देऊन बकऱ्याच्या केसाला डाय लावलते. आणि मग नंतर हे सगळं बघून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला करायचं होतं दर्शन. तर सगळ्यात पहिला आपण बेल वगैरे घेतले आणि मग नंतर निघालो आपण मंदिराच्या दिशेकडे. आणि तेवढ्यामध्ये ना कपाळावरती नाव काढणारे मामा गटले आणि त्यांना आपण 10 रुपये दिल्याच्या नंतर ना त्यांनी आपल्या कपाळावरती नाव काढले. आणि मग नंतर हे सगळं झाल्याच्या नंतर आपण निघालो मंदिराकडे. आणि मग नंतर ना मी मंदिरामध्ये गेलतो, परंतु मंदिरामध्ये एवढी मोठी गर्दी असल्याच्यामुळे ना मी मंदिराच्या बाहेरच येऊन नारळ वगैरे फोडलो. आणि मग नंतर दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर मी आलो इकडे आकाश पाण्याच्या इकडे. आणि ह्या वेळेस ना जत्रामध्ये हे नवीनच प्रकारचं काहीतरी आलतं. माळेगावची जत्रा जेवढी म्हणते त्याच्यापेक्षा खूपच मोठी. आमच्या एकाच राऊंड मध्ये एवढे पाय दुखायला लागले की तुम्हाला काय सांगू. आणि मग नंतर ना रात्रीचे 7 वाजले. मग अंधार पडला आणि आम्ही निघालो आमच्या घराकडे.